कल्याण लोहमार्ग पोलीस स्टेशन येथे ज्या 14 वर्षीय बालिकेवर अमानुषपणे अत्याचार झाला त्या आरोपीला पोलिसांनी अटक केली, पण पुढे ते फास्ट ट्रॅक कोर्टवर जावं आणि जास्तीत जास्त कठोर अशी फाशीची शिक्षा व्हावी ही एक विषय तो आमचा होता। आणि त्यानंतर कल्याण पूर्व व पश्चिम इथे जे बंद पडलेले घरं आहेत किंवा रेल्वेच्या प्रॉपर्टी आहेत तिथे अंधारमय वातावरण आहे आणि इमारतीमध्ये गैरप्रकार होतात आहे आणि रेल्वेने काही ठिकाणी लाईटसुद्धा बंद केली आहे, न CCTV कॅमेरे आहेत। तर आम्ही रेल्वे प्रशासनाला हीच विनंती केली की सिटी एरिया आणि लोहमार्ग पोलीस जे काही आहे त्यांचं एक संयुक्त विद्यमाने हे सर्व सर्वे करून एक तर त्या इमारती तोडाव्या, नाही तर तिथे त्या सील करून तिथे पोलीस बंदोबस्त वाढवावा। रात्री 8च्या नंतर पोलीस बंदोबस्त कमी असतो आणि महिलांना विशेषतः हा त्रास होत असतो। या त्रासापासून मुक्त करण्यासाठी सर्वच पोलीस डिपार्टमेंटने याच्यात दखल घेण्यासाठी आम्ही आज इथे निवेदन दिलेलं आहे। या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी लहान मुलींवर जे अत्याचार होत आहे आणि गृहराज्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे त्या पदाला न्याय देऊ शकत नाही, त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमची मागणी आहे की त्यांनी ताबडतोब हे गृहराज्यमंत्रीपद रिकामं करावं व एक वेगळा कारभार हा कुठल्या तरी चांगल्या व्यक्तीला देण्यात यावा। सगळेच लोड आल्यामुळे त्यांना हे काही जे अत्याचार झालेले आहेत ते फक्त निवडणुकीच्या काळामध्ये भाषणे द्यायलाच पटायचं आहे, पण हे जनतेवर जो अत्याचार होत आहे त्याबद्दल त्यांनी लक्ष द्यावं व ताबडतोब राजीनामा द्यावा। निवेदन यासाठी दिलेलं आहे कारण आत्ता जे 14 वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार झालेला आहे तर रेल्वे प्रशासनाने त्यांनी त्यांची कारवाई केली, त्यांचा आम्ही धन्यवाद केलं। परंतु मी या ठिकाणी हे म्हणेल की हा महाराष्ट्रामध्ये चाललं आहे काय, आज जसं आमचे जिल्हा प्रमुख शरद पाटील यांनी सांगितलेलं आहे जी काही प्रॉपर्टी आहे ती सगळी बंद झालेली आहे, तुटलेली आहे। तिकडे हे जे आता जे गांजा चर्ची लोक इथे आमच्या महिलांना भीती आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक लहान मुलीपासून तर वयोवृद्धापासून भीती झालेली आहे, सुरक्षा नाही आहे। फक्त ते फडणवीस म्हणतात लाडकी बहीण हे सरकार म्हणतं, पण लाडकी बहीण आज धोक्यात चाललेली आहे। और लाडकी बहीण नाही, लाडकी बाळ, जन्माला आलेलं बाळसुद्धा ह्या महाराष्ट्रामध्ये सुखी नाही आहे। मी तर म्हणते त्या गृहमंत्री काही कामाचे नाही आहेत आणि मुख्यमंत्री म्हणून ते घोषित झालेले त्यालाही काही अर्थ नाही। त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि महिलांची सुरक्षा वाढवावी, कारण आत्ता हा जीव आहे ना प्रत्येक महिलेचा जीव धोक्यात चाललेला आहे। कारणीभूत कोण आहे तर हे सरकार आहे।